विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. व्यक्तिमत्वाच्या पहिल्या भागामध्ये आपण सर्वसाधारण व्यक्तिमत्व कसं असतं किंवा काय असतं, बालकाच्या जन्मानंतर त्याची वाढ आणि विकास कसा होतो या संदर्भातली माहिती आपण पाहिलीत. आणि तो एक व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे जात असताना आपण व्यक्तिमत्व किंवा त्याची व्याख्या जी आहेत ते आपण पाहूयात. तत्पूर्वी एक विधान मी करू इच्छितो की व्यक्तिमत्वाच्या मापनाच्या सुद्धा काही कसोट्या आहेत. त्याचा उहापोह मी पुढे करेनच, परंतु एक सर्वसाधारणपणे जगामध्ये जर बघितलं तर असं आपल्या लक्षात येतं की 85% महत्त्व हे बाह्य व्यक्तिमत्वाला लोक देतात. आता 85% हा आकडा एक सर्वसाधारण आहे आणि 15% महत्त्व हे आंतरिक व्यक्तिमत्व जे असतं त्याला देतात. खरं वास्तविक पाहता ही उलट व्हायला पाहिजे, कारण का त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या मनाच्या सापेक्ष असतं. त्या पद्धतीनं ते असतं, त्याच्या कृतीवर असतं, त्याच्या भावभावनांच्यावर असतं, त्याच्या निर्णयावर असतं, त्याच्या आत्मविश्वासावर असतं. आणि त्यामुळं आपण 85% महत्त्व 80-85% महत्त्व हे त्याच्या आंतरिक व्यक्तिमत्वाला द्यायला पाहिजे. बाह्य व्यक्तिमत्व जे असतं त्याचं उंची, रंग, त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल, त्यानं वापरलेले ऑर्नामेंट्स, चप्पल, बूट यासारख्याला फार महत्त्व नाही आहे. आपण पाहतो त्याला जगातल्या काही तज्ज्ञांनी त्याची व्याख्या केली आहे. उदाहरणार्थ ट्रक्सलर यांनी अशी एक व्याख्या केली आहे की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात व्यक्ती जे विविध प्रकारे वर्तन करते त्या सर्वांनी एकत्र केलेली बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे काय तर सामाजिक प्रसंग जे असतात सोशल, तर ते सामाजिक जे प्रसंग असतात त्या सोशल अपीअरन्स त्याला आपण म्हणूयात. त्या सोशल अपीअरन्सच्या वेळेला माणसानं जे स्वतःचं जे वर्तन असतं म्हणजे त्याची कृती असते, म्हणजे त्याच्याच भावभावना असतात, त्याच्या मनात आलेले जे उठलेले तरंग असतात, या सगळ्यांची केलेली बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व असं त्यांचं ट्रक्सलरचं मत आहे. जे.बी. वॉटसन या एका तज्ज्ञाने व्याख्या अशी केलेली आहे, निसर्गानं आपणास जे काही दिलं आहे त्याच्यासह केलेली जीवनाची वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. अतिशय सोपी व्याख्या. माणूस निसर्गामध्ये जन्माला आला, निसर्गासमवेत वाढला, निसर्गासमवेत पुढे राहणार आहे. पिढ्यानपिढ्या हेच घडतंय. हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर हेच घडतंय. निसर्गानं जे आपल्याला काही दिलेलं आहे त्याच्यासह केलेल्या आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व होय, असं वॉटसन यांचं मत आहे. किंवा अल्पोर्ट या एका शास्त्रज्ञाने व्याख्या केली आहे की सभोवतीच्या परिसराबरोबर स्वतःचे समायोजन घडवणारे त्या व्यक्तीच्या शरीर मानसिक संरचनाचे जे गतिमान संघटन ते म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे सभोवताची परिस्थिती त्याच्याबरोबर आपण जे समायोजन करतो ते समायोजन घडत असताना किंवा ते घडवत असताना त्या व्यक्तीचं शरीर आणि मन ह्याच्या संरचना ज्या असतात ते त्याचं गतिमान संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशा वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. ह्या व्याख्या आपण जर बघितल्या असल्या तर एकंदरीत आपल्या लक्षात येईल की एका किंवा दोन व्याख्यानामध्ये हा विषय संपू शकत नाही. प्रत्येक तज्ज्ञाच्या मते व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असू शकतात आणि व्यक्तिमत्व जे असतं हे इतक्या सहजपणे उलगडणारी प्रक्रिया नाही असं माझं मत आहे. आपण जितक्या खोलात जाऊ तितक्या खोलात, समुद्राच्या खोलासारखं ते आहे आणि त्यातून अथांग असे व्यक्तिमत्व निर्माण होतात. आपण केवळ त्यांच्या एखाद्या कृतीवर त्या भावभावनांच्यावर जातो, परंतु महान व्यक्तिमत्व जी असतात ती महान व्यक्तिमत्व होत असताना किंवा त्याच्या व्याख्या पाहत असताना निसर्ग, माणसाचे मनातले तरंग, मानसशास्त्र, त्याच्या कृती, त्याच्या भावना या सगळ्यांचा उहापोह त्याच्यामध्ये होतो. तर हे आहे व्यक्तिमत्व. तर ह्या व्यक्तिमत्वाची आता बघत असताना किंवा व्यक्तिमत्व पाहत असताना या व्यक्तिमत्वाच्या ज्या काही कसोट्या आहेत ते मापायचं कसं, ते मोजायचं कसं, ते व्यक्तिमत्व आपल्या समेत घ्यायचं कसं,
तर व्यक्तिमत्वाच्या मापनाच्या काही कसोट्या आहेत. तर त्यामध्ये फक्त कसोट्यांचा मी उल्लेख करतो की आपल्या लक्षात येण्यासाठी की कशा पद्धतीच्या कसोट्या आहेत किंवा असू शकतात. कॅटेल नावाच्या एका शास्त्रज्ञाची कसोटी आहे. त्यानं 16 घटक मोजणारी कसोटी म्हणून ही कसोटी केलेली आहे. त्यांनी 16 घटक वेगळे केले, ते मोजले आणि त्यातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं असं सांगितलं. तर व्यक्तिमत्व हे शरीराच्या आकारावर सुद्धा असू शकतं. जसं आपण मुख्यतः 3 आकार आपल्या शरीराचे म्हणजे एंडोमॉर्फी, मेसोमॉर्फी आणि एक्टोमॉर्फी असे आपण जे 3 भाग पाडतो, स्थूलता, मध्यम आणि अतिशय कृशक, तसं शेल्डन नावाच्या एका तज्ज्ञानं शरीर आकाराच्या मोजमापात जी कसोटी केली आहे ती व्यक्तिमत्वाच्या मापनाची कसोटी आहे. एडवर्डनं माणसाच्या आवडी-निवडी तपासण्याची कसोटी निर्माण केली. म्हणजे आवडी आणि निवडी आपल्या काय आहेत त्यावर सुद्धा आपले व्यक्तिमत्व असू शकतं, आधारभूत असू शकतं असं मत या शास्त्रज्ञांचं आहे. टायलर आणि स्पिलबर्ग यांनी चिंतेचं मोजमाप करणारी चाचणी तयार केली. म्हणजे व्यक्तिमत्वाचे पैलू तर आपल्या लक्षात येतात की शरीराचे मोजमाप करणारी कसोटी, व्यक्तिमत्वाचं मोजमाप करणारी काही प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने केली कसोटी, आवडीनिवडी असतात त्याच्यावर नसणारी कसोटी किंवा चिंता हा एक महत्त्वाचा घटक आहे त्याची मोजमाप करणारी कसोटी, हे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्या कसोट्यात निर्माण केलेल्या आहेत. या सगळ्या प्रायमरी लेवलच्या आहेत किंवा निदानात्मक चाचण्या म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो असंही काही शास्त्रज्ञांचं मत आहे. आपण जितका कसोट्या पाहिल्या किंवा आपण कसोट्या पाहिल्या त्या, पण आपल्याला अशा कसोटींच्या मार्फत आपण विद्यार्थी जे आहेत किंवा मुलं जे आहेत किंवा तरुण आहेत किंवा वृद्ध मध्यमवयस्क आहेत यांच्या व्यक्तिमत्वाची आपण कसोटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व आजमावण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आता हे सगळं करत असताना चांगल्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष काय असले पाहिजेत. केवळ दिसणं असणं किंवा केवळ आंतरिक हे जरी असलं तर या सगळ्यांचं मोजमाप करून एक चांगलं व्यक्तिमत्व काय असेल त्याचे काही ठराविक पैलू मी तर आपल्यासमोर मांडतो. अतिशय सोपा प्रश्न म्हणजे सोपं त्यातला एक भाग आहे तो म्हणजे जी मोठी व्यक्तिमत्व असतात ती कशी घडत असतात. तर ते घडत असताना त्यांच्यामध्ये वक्तशीरपणा असतो, त्यांच्यामध्ये नियमितता असते. वक्तशीरपणा म्हणजे टाईम पंक्च्युअलिटी त्याला आपण म्हणूयात, आणि नियमितता म्हणजे रेग्युलॅरिटी. हे व्यक्तिमत्व वेळेच्या बाबतीमध्ये अतिशय पंक्च्युअल असतात, त्याचं नियोजन करतात, वेळेचं नियोजन करतात, स्वतःसाठी, समाजासाठी, कार्यासाठी, झोपेचं, विश्रांतीचं. त्याचबरोबर नियमितता ही त्यांचे वैशिष्ट्य असतं. ठराविक वेळा ठराविक कृती करणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. सामाजिक किंवा सोशिकता म्हणजे समाजामध्ये जे काही बरे वाईट प्रसंग घडतात, सध्या कोविडचा काळ आहे, अत्यंत क्रुशियल पिरियडमध्ये आपण जातोय पॅन्डेमिकच्या, हे सामाजिक किंवा सोशिकता याच्या अनुषंगानं घेतलेले निर्णय, जे घडतं बरं वाईट त्या बरं वाईटला सामोरं जाणं, समायोजन करणं, पुढं सरकणं, हे या व्यक्तिमत्वांचं, चांगल्या व्यक्तिमत्वांचं वैशिष्ट्य असतं. समयसूचकता हा त्यांचा एक अजून एक गुण आहे. उत्तम जे व्यक्तिमत्व आहे त्यांची समयसूचकता गुण आहे, म्हणजे वेळेबरोबर ते सगळं करत असतात. टायमिंग साधणं ज्याला आपण म्हणतो, वेळ साधणं, ही समयसूचकता त्यांच्यामध्ये असावी लागते या व्यक्तिमत्वांच्यामध्ये, आणि तशी ती करत असतात, त्याप्रमाणे चालत असतात. हे गुण आहेत. बुद्धिमत्ता, तारतम्य आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत किंवा त्यांचे अंदाज हे सगळे योग्य असतात. म्हणजे यांना पुढचं वर्तमानातलं काही पाहायची सवय आहे किंवा बघायची सवय आहे. आत्ता असणाऱ्या परिस्थितीशी चांगली असेल वाईट असेल त्याची तारतम्य बाळगणं, बुद्धिमत्तेच्या साह्यानं निर्णय घेणं, विचार करणं, समाजाभिमुख असणं, हे त्यांची वैशिष्ट्य गुण आहेत. हे बुद्धिमत्ता ही उत्तम असते त्यांची, त्यांना तारतम्य असतं कोणत्याही बाबीचं, मग ते कौटुंबिक असते, सामाजिक असू देत किंवा अजून कोणत्याही प्रकारचं आर्थिक असू देत, सध्याच्या काळात वैद्यकीय असू देत, त्याची मध्ये अजून गुण असतो म्हणजे धाडस.
ते कोणतीही कृती करत असताना योग्य धाडस करतात. आगाऊपणाचं धाडस ते नाही करत. त्यांच्यामध्ये धैर्य असतं. ते धैर्य स्वतःमध्ये असतं, ते इतरांच्यामध्ये निर्माण करतात. आत्मविश्वास हा त्यांचा एक सकारात्मक मुद्दा असतो. अशा व्यक्तिमत्वांच्यामध्ये आत्मविश्वास हा प्रचंड असतो आणि त्या आत्मविश्वासानं सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास दुसऱ्यांच्यामध्ये जागवतात, समाजामध्ये जागवतात. हे त्यांचे गुण आहेत. एकाग्रता हा एक त्यांचा अतिशय उत्तम असा गुण आहे. एकाग्रता म्हणजे एखाद्या कामावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते काम लयास नेलं, तडीस नेणं हे त्यांचं वैशिष्ट्य. जर एकाग्रता नसेल तर ते कोणतंही कार्य उत्तम प्रकारे होत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये एकाग्रता हवी असते, तर तो बंद खोलीमध्ये अभ्यास करतो. त्याच्यासाठी योगासनांचा वापर केला जातो, व्यायामाचा वापर केला जातो आणि आपण त्यायोगे एकाग्रता निर्माण करू शकतो. अजून यांच्यामध्ये गुण आहेत म्हणजे जिद्द. एकाग्रतेबरोबर जिद्द असते. जिद्द हा एक सकारात्मक मुद्दा आहे. हे जे उत्तम व्यक्तिमत्व असतात किंवा असावे लागतात त्यांच्यामधले गुणविशेष आहेत. त्यांना जिद्द एक लागते की घेतलेलं काम जिद्दीनं पूर्ण करणं. आपल्यामध्ये काही अडचणी आल्या, काही प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यावर मात करणं, थांबणं, माघार घेणं हे त्यांच्यामध्ये नाही आहे. पुढं जाणं त्यांच्यामध्ये आहे. कार्यश्रद्धा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे अशा आहे गुणांच्या मध्ये. कार्यश्रद्धा म्हणजे आपण घेतलेल्या कार्यावरती, निवडलेल्या कामावरती श्रद्धापूर्वक पुढं जाणं, ते तडीस नेणं, ते अंतिम सत्यापर्यंत नेणं हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि हे सगळं करत असताना प्रामाणिकपणा हा त्यामध्ये असायला लागतो. म्हणजे कार्यसिद्ध करत असताना त्यामध्ये कोणतीही पळवाट न काढता सचोटीनं आणि योग्य मार्गानं सत्यतेनं आपण पुढे जाणं हा प्रामाणिकपणा त्यामध्ये असतो. हे गुणविशेष आहेत. एक ध्येय निर्माण करणं किंवा ध्येय घेणं आणि ध्यास त्याचा घेणं हेही त्यांचे गुणविशेष आहेत. चांगली व्यक्तिमत्व जे असतात त्यांच्यामध्ये ध्येय बाळगण्याची वृत्ती असते. एखाद्या कृतीचा, एखाद्या बाबीचा ते ध्यास घेतलेला असतो आणि त्यायोगेच ती पुढे जातात. आज आपण पाहतो समाजामध्ये या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अनेक राजकीय नेते या पॅन्डेमिकच्या काळामध्ये खूप सकारात्मक काम करत आहेत. मग राज्याचे मोठमोठे नेते, मुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, यांचं जे काम आहे किंवा विरोधी पक्षातील काही असतील, हे राजकीय उदाहरण मी देतोय, हे अतिशय सकारात्मकतेनं समाजासाठी काम करत आहेत. हे ध्येयानं आणि ध्यासानं प्रेरित झालेली मंडळी आहेत आणि त्यामुळे ती समाजासाठी काम करतात. समाजाचं हवं नको पाहतात. त्यांच्या सर्व गोष्टींच्या बरोबर आपण आहोत आणि त्या योग्यच हे काम पूर्ण होईल असा ध्यास ते ठेवतात. समजून घेण्याची वृत्ती हा एक गुणविशेष त्याच्यामध्ये असतो. म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीला, समाजाला, गटाला, एखाद्या कुटुंबाला, एखाद्या गावाला त्याला समजून घेणं, का ते अशी कृती करतायत, का त्याच्यामागं काय भूमिका आहे, ती सकारात्मकता कशी येईल, त्यांना काय अडचणी आहेत, त्या कशा सोडवल्या पाहिजेत, या प्रकारची समजून घेण्याची वृत्ती, त्यांचे दुःख समजून घेण्याची वृत्ती, आनंद समजून घेण्याची वृत्ती त्यामध्ये असायला लागते. आणि हे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य. आता नेता म्हणजे तो केवळ मोठाच नेता असला पाहिजे असं नाही. एखाद्या छोट्या भागाचा नेता, एखाद्या शाळेचा नेता, एखाद्या महाविद्यालयाचा नेता, सामाजिक संस्थेचा नेता, एखाद्या गावाचा नेता, विभागाचा नेता, हे जे नेते आहेत हे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये असतात. आणि नेतृत्व गुण जे असतात त्या नेतृत्व गुणांच्या साह्यानंच अशी उत्तम व्यक्तिमत्व पैकी हे एक गुण आहे आणि ते असेल तर ते पुढे जातात. देशप्रेम हे त्यामध्ये असावं लागतं. माझा देश, माझे देशबांधव, माझे लोक, माझ्या देशावर, माझ्या जमिनीवर, माझ्या सर्वांवरती, निसर्गावर माझं प्रेम असलं पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्वाचे हे काही गुणविशेष आहेत. आता मी थोडक्या गुणांचा इथं उहापोह केला. याहीपेक्षा अनेक गुण नेत्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असायला पाहिजेत.
ह्या ज्या आपण कसोट्या पाहिल्या किंवा त्याचे गुणविशेष पाहिले, यातनं आपल्या लक्षात आलं असेल की व्यक्तिमत्व ही घडत असताना, ती होत असताना त्यांच्यामध्ये हे गुण निर्माण केले जातात, काही निर्माण होतात, काही आकलन क्षमतेने येतात, काही बुद्धिमत्तेने येतात. सुशिक्षितता किंवा लिटरसी ज्याला म्हणतो, ती लिटरसी, अवलोकन करणं, या सगळ्यांच्या बाबीमुळं उत्तम व्यक्तिमत्व घडत असतात. केवळ एखाद्या गटाचा पुढं आलेला पुढारी, त्याच्यामध्ये जर दोष असतील तर ते व्यक्तिमत्व योग्य असू शकत नाही. नेत्यांच्या बरोबर आपण सामान्यांच्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण असणं आवश्यक आहे. असं म्हणतात की हजारो वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि तिथून पुढं मानवाचा जन्म झाल्यानंतर हे पुढं सरकत गेलं. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत, याच्याही पुढे जात आहोत आणि सुधारित अवस्थेमध्ये आहोत. जगातले काही देश प्रगत आहेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि अजून काही प्रगत व्हायचे आहेत. परंतु आपला भारत देश हा प्रगतशील आहे आणि त्यामुळं आपण प्रगतीकडे जात आहोत, प्रगती करत आहोत. आपण पूर्ण प्रगत नाही, हेही मान्यच करावं लागेल. परंतु इतर काही देशांच्या मानानं, इतर काही बाबींच्या मानानं आपण जर विचार केला, इतर देशांच्या मानानं विचार केला, तर आपण बऱ्यापैकी पुढे आहोत. तरीही सध्याच्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये, म्हणजेच या कोरोना-19च्या महामारीच्या काळामध्ये आपण एवढे जगाशी संपर्क ठेवून असून सुद्धा आपण काही अंशी कमी पडतोय. आणि याची कारणं आहेत की अजूनही आपल्याकडं लिटरसी नाही. शिक्षण हे व्यक्तिमत्वाचं फार मोठं मूळ आहे. चांगली व्यक्तिमत्व घडण्यासाठी शिक्षणाची जोड असायला हवी आणि शिक्षण ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. आपण कायम शिकायला पाहिजे आणि आपण 1, 2, 3, 4, 5 डिग्र्या घेतल्यानंतर सुद्धा विद्यार्थी म्हणूनच जगायला शिकलं पाहिजे. न्यूटनसारखा महान शास्त्रज्ञसुद्धा स्वतःच्या ज्ञानाची तुलना जर समुद्राच्या कणाबरोबर करत असेल तर आपण खूप छोटे आहोत. आणि त्यामुळं ही महान मंडळीसुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्यासारखा मोठा शास्त्रज्ञ पुढे देशाचे राष्ट्रपती झाले, ही मोठमोठी मंडळीसुद्धा आपला कुठेतरी विश्वास ठेवून जातात. त्यांचा कुठेतरी विश्वास असतो, श्रद्धा असते. सकारात्मक गुण आहे. त्यामुळे शिक्षण, श्रद्धा, विज्ञानाची कास धरणं, आपल्या असणाऱ्या पारंपरिक बाबींचा बरोबर जाणं, या देशाच्या संस्कृतीला धरून चालणं, यासारखे जे गुण आहेत आणि आत्ता जे काही गुण मी आपल्यापुढं मांडले, याहीपेक्षा अनेक काही गुण आहेत. यामधून आपण उत्तम व्यक्तिमत्व करू शकतो. आपली कृती, आपले हावभाव, आपले चेहरा, याच्यातून या कृती होत असतात. तोंडातून सुटलेला शब्द, बाणातून सुटलेला, धनुष्यातून सुटलेला बाण किंवा पिस्तुलातून सुटलेली गोळी, हे जसं एकदा सुटल्यानंतर मागे येत नाहीत. तोंडातून गेलेला शब्द किंवा मी आता म्हटल्याप्रमाणे पिस्तुलातून सुटलेली, बंदुकीतून सुटलेली गोळी, धनुष्यातून सुटलेला बाण हे पाठीमागे येत नाहीत. तर त्याचं कारण आहे की हे उत्तम व्यक्तिमत्व जे असतं ते हे कृती करण्यापूर्वी विचार करतं आणि मगच कृती करतं. म्हणजेच बोलण्यापूर्वी विचार, कृती करण्यापूर्वी विचार, सांगोपांग विचार आणि चर्चा, आणि त्यातून पुढे निर्णय आणि त्यामागनं जाणं. मानसशास्त्रामध्ये ग्रुप डायनॅमिक्स, समूह गतिशीलता नावाचा एक भाग आहे. तो व्यक्तिमत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्र आले की त्याला समूह म्हणतात. हा समूह एकत्र आल्यानंतर एखाद्या ध्येयानं प्रेरित होतो आणि प्रेरित होऊन तो त्या दिशेनं वाटचाल करतो. संपूर्ण समूह येणाऱ्या अडीअडचणीवर मात करतो आणि आपलं जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते ध्येय साध्य करतो आणि ते साध्य झाल्यानंतर त्यामध्ये यश मिळतं. अर्थातच ही आहे समूह गतिशीलता. चांगल्या व्यक्तिमत्वाला समूह गतिशीलतेची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जसं आपल्या
उच्चारावरून आपली विद्वत्ता समजते. त्याप्रमाणे शिक्षणानं आपली सगळी विद्वत्ता येते, हुशारी येते, निर्णय क्षमता येते. एक स्त्री जर शिकली तर कुटुंब सावरते, मोठं करते असं म्हणतात. तर केवळ स्त्री नव्हे, मी असं म्हणेन, स्त्री शिकली तर खूपच चांगलं आहे आणि शिकायलाच पाहिजे. परंतु त्यावर आपण सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाचं महत्त्व हे शहाणपणासाठी आहे. नोकरी करणं हा त्यातला भाग आहे, परंतु शहाणपण असणं, माणूस म्हणून जगणं, माणूस म्हणून कृती करणं, माणूस म्हणून सामोरं जाणं, माणूस म्हणून विचार करणं, माणूस म्हणून निर्णय घेणं, माणूस म्हणून पुढे चालणं, या सगळ्या शिक्षणाचा उपयोग आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ध्येयानं प्रेरित व्हा, डोळ्यापुढं उत्तुंग अशा व्यक्तिमत्वांचा आदर्श ठेवा. वाचन करणं, लिखाण करणं, आपल्या मनातील भावभावनांना लेखणीच्या साह्यानं वाट करून देणं, आपले विचार मांडणं, आपल्या अशिक्षित असणाऱ्या जवळपासच्या लोकांना शहाणपणा शिकवणं, चांगली शिकवणं, चांगली माहिती देणं, हे उत्तम व्यक्तिमत्वाची उदाहरणं आहेत. व्यक्तिमत्व हे प्रत्येक शास्त्रज्ञानं, प्रत्येक वक्त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं व्यक्तिमत्वाचं काय असावं, त्यातला काही भाग मी आपल्यासमोर इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी आपणास याद्वारे सांगतो की व्यक्तिमत्व जे आहे हे आपण प्रत्येकानं स्वतःचं व्यक्तिमत्व समाजाभिमुख करा, देशाभिमुख करा. एकट्यापुरतं अंतर्गत ठेवू नका, ते मोठं करा. सौंदर्य हे चिरकाल नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो. मन हे चिरकाल आहे, ते अंतापर्यंत आहे. इट्स फॉर युअर, अंतापर्यंत आहे. आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीने जगा. मिळवणं, मित्र मिळवणं हे मात्र आपल्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक अशी बाब आहे. त्यामुळे आपले आईवडील, आपले बहीण भाऊ, आपले कुटुंबीय, आपले मित्र, आपले परिपावणे, आपला समाज यांच्यासाठी आपलं योगदान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण या सगळ्या बाबींचा विचार करून स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तुंग बनवा आणि समाजामध्ये आपल्या पश्चात आपलं मोठं नाव राहील अशी अपेक्षा ठेवा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.